मंडळी नमस्कार. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जी आव्हानं केली त्यातलं अजून एक आव्हान असं की पेट्रोल असेल, डिझेल असेल यांचा कमीत कमी वापर करा, असं माननीय पंतप्रधानांनी म्हणल्याबरोबर देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी 6 दशकं व्यतीत केली, जे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, अशा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं की माझ्या ताफ्यामध्ये तर अनेक वर्षे 4च गाड्या असतात. आता मित्रांनो, देशाचे Z++ सिक्युरिटी असलेले विद्यमान पंतप्रधान आणि कायमच देशाचे भावी पंतप्रधान राहिलेले शरद पवार यांच्या ताफ्यांमध्ये फरक असणार आहे का? तर निश्चितपणाने फरक असणार आहे. असो, या राजकारणामध्ये आपण जाऊया नको, पण माननीय पंतप्रधानांनी जे आव्हान केलं ते आव्हान केल्याबरोबर अनेकांनी त्यांच्यावरती टीकेची झोड उठवायला सुरुवात केली की आधी स्वतःचा ताफा कमी करा. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. माननीय पंतप्रधानांनी हे आव्हान जेव्हा देशवासियांना केलं तेव्हा त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॅबिनेट मिटिंगला त्यांचा असलेला मोठा ताफा सोडून केवळ 2 गाड्यांनीशी ते कॅबिनेट मिटिंगला दाखल झाले. याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा बुलेटवरनं विधान भवनामध्ये दाखल झाले. अनेक मंत्री असतील, IPS IAS अधिकारी असतील, यांनी देखील सायकल चालत जाण्याचा पर्याय निवडला. इतकंच काय, केंद्रीय रस्ते व अवजड उद्योग मंत्री नितीन गडकरी हे पालखी महामार्गाची पाहणी करायला आले असता त्यांनी एका EV बसचा उपयोग केला. त्यांचा असलेला ताफा सोडून त्यांचे अधिकारी, सिक्युरिटी गार्ड यांना सगळ्यांना एका बसमध्ये त्यांनी घेतलं आणि त्या एका EV बसच्या माध्यमातून त्यांनी हा सगळा प्रवास केला. मित्रांनो, पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणारी ही उदाहरणं आहेत. आपण सुद्धा आपल्या स्तरावरती पेट्रोल डिझेलची बचत करू शकतो का? आपण जेव्हा आपल्या कारमधून जातोय तेव्हा आपल्याच डेस्टिनेशनला जाणाऱ्या 2 जणांना आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो का? कारमध्ये एकट्याने प्रवास न करता 4 जणांना सोबत घेऊन जाऊ शकतो का? याचा विचार पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी आपण सगळ्या देशभक्त नागरिकांनी करणं गरजेचं आहे. कारण परिस्थिती युद्धजन्य होतीये. आपण सगळ्यांनी याचा विचार करावा, कारण आपल्या विचारार्थ. धन्यवाद.